झालं. चल आता उंडे बनवायला घे. हा काय? हे असं घ्यायचं आणि जमलंय मला काहीतरी. डिझाईन छान आहे, पण आपल्याला पोळ्या करायच्या आहेत की नाही? मग त्या कशा असल्या पाहिजेत? कोल. दे इकडे. अगं अगं माझी पोळी. गोल लाटायच्या असतात. काय करतेय तू? मला नाही येत ते काही गोल बिल करता. कोणता पण शेप चालतो ना, त्यात काय एवढं. हो, फरक पडतो ना शेपने. आणि कसं आहे, पोळी असू देत किंवा चपाती, ती सगळ्या बाजूने नीट भाजली गेली पाहिजे. शास्त्र असतं त्याच्या मागे. चल लाटायला घे. तू एक काम कर, ते तिकडे ती ताटली आहे ना, ती घे. तिचा साचा म्हणून आपण उपयोग करूयात. ओके, ते असं याच्यावर ठेवायचं. त्याच्यावर. हा, ठेव ठेव, मी तुला सांगते. वाव, हे भारी आहे यार. आधी सांगायला काय झालं होतं? स्टुपिड. स्वयंपाकाबरोबर आता जरा नम्रपणा पण शिकेल. हा गॅस चालत नाहीये. अरे देवा, गॅस संपला वाटतं. वेळ आलीच होती म्हणा. आता सिलेंडरच रिकामा असेल तर कसं करायला लावशील मला स्वयंपाक? आता नो गॅस, नो कुकिंग. नाही म्हणजे आता नो गॅस म्हणजे नो कुकिंग. मी रूम मध्ये जाते, मस्त फूड ऑर्डर करते. ओके बाय. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, इकडे इकडे मागे ये ये. काय आता? लगेच सगळी कामं सोडून पसार ना. अगं गॅस तो नाही, आत्ता बाहेरचं काहीच ऑर्डर करायचं नाही. एक मिनिट थांब, मी सांगते काय करायचं ते. या स्टूलचं काय करायचंय मी? अगं हा स्टूल नाहीये, स्टोव म्हणतात याला. आता बाकीचं सगळं जेवण तुला यावर करायचं. तू याआधी कधी पाहिलं नाहीये का? हे आमच्याकडे असं काही नसतं. पण आपल्याकडे असतं. चल ये, स्टोव कसा पेटवायचा ते शिकवते तुला. आण सगळं सामान खाली. आता हे बघ, अगं का बंद केलंस तू? मी ठेवत होते ना तवा. आता तू पेटवायचं. कशी नाही? वसुंधरा, पोळ्या झाल्या का ग? चक्क तनया किचन मध्ये. काय नाही वहिनी, जेवण बनवायला शिकते. वा चांगलंय. अगं पण हा स्टोव का काढलाय? नाही, मी म्हटलं आता सुरुवात करतीच आहे तर मुळाक्षरापासून करू देत. काय चला पेटवा. हे तुझ्या चेहऱ्याला काय लागलंय? हे बघ. काय? अगं काळं लागलंय काहीतरी. माझ्या चेहऱ्याला काळं लागलंय? हो, जा तू जाऊन चेहरा धू, मी स्टोव पेटवते. जा. स्टुपिड कुठली.
काय ग? ही अचानक तुझं कसं ऐकायला लागली ग? काही नाही हो वहिनी. मला म्हणाली तिला स्वयंपाक शिकायचं म्हणून शिकवते. अच्छा, चांगलंय. पण निदान त्या निमित्ताने का होईना किचन मध्ये काम करायला तरी येईल ती. मला सांग, काय चाललंय ग तुझं? हाय तो चेहरा काळा, स्टोव्ह दूर सगळं काळं झालं होतं. माझा चेहरा. काय बडबडतीयस? हा नाही, काही नाही, काही नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर देत नाही. हा, मी सकाळपासून तुला बघतीये. तू अशी पक्ष बदललेल्या मंत्र्यासारखं काय वागतेस एकदम? हा? तुझं आणि वसुंधराचं गुळपीठ. गुळपीठ नाही, जेवण जेवण करायचे. मराठीची बोंब आहे नाही का? मला एक सांग, तू वसुंधरेच्या तालावर कशी काय नाचतीयस? नाही कळलं? तू वसुंधरेचं सगळं कसं काय ऐकतेस मला सांग. नाही नाही, असं कुठे नाही. मी नाही ऐकत आहे, नाही. मला उल्लू बनवतेस? वेडी वाटले मी तुला? कळत नाही मला काय झालंय? खरं खरं सांग. जाऊ द्या. नाही, मी नाही सांगू शकत. तुम्ही माझ्या मम्माला विचारा. विशाखाचा काय संबंध याच्याशी? नाही, तिचा कुठे संबंध आहे? पण आहे कसं काय ते कसं तरी म्हणजे काय भाई जेवण भाजी किचन मध्ये. मी आले, थांबा. हे अशी काय वेड्यासारखं वागायला लागली? हा बाधा बिधा झाली की काय? आलीस? ये, हे घे. मी चपात्या केल्यात, भाजी चिरून ठेवली आहे. आता तू फोडणी दे. नाही 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 म्हणायचं नाही, कारण तुझ्याकडे पर्यायच नाहीये दुसरा. आणि तुला येत नाही असंही म्हणू नकोस, कारण ते शिकवायला मी आहेच. फोडणी. काय करू? ती कढई ठेव याच्यावर. आता तेल कमी. आता तेल कढल्यावर त्याच्यामध्ये जिरे टाकायचे, राई टाकायची आणि कढीपत्ता. तेल कढलंय, चला. आता कसं मस्त ठसका लागला ना? श्वास होईल होईल होईल, सवय होईल हळूहळू. एकदा सवय झाली ना की सगळं जमेल. आणि कसं आहे, आपण नेहमी दुसऱ्याला ऑर्डर्स देत असतो ना, स्वतः प्रेमाने जेवण बनवून दुसऱ्याला खाऊ घालायला किती कष्ट लागतात हे कळेलच तुला आता. तू ना जास्त शहाणपणा करू नकोस. मला टॉर्चर करायला तुला खूप मज्जा येत असेल ना? थांब ग जरा, मी सगळं वसूल करणार आहे. नाही यार, तुला तुला कंटाळा नाही येत धमकी देऊ? आणि तू ज्याला टॉर्चर म्हणतेस ना, त्याला घरकाम म्हणतात, कळलं? आणि ते प्रत्येकाला आलंच पाहिजे. तू शिकलीस ना तर त्यात तुझाच फायदा, माझा नाही. आणि मला काय हे सगळं करायला मजा येते का? नाही ना. मग हे सगळं करण्यात उलट माझा वेळच वाया जातोय. आणि कसं आहे ना, तुला आणि तुझ्या आईला, तुम्हा दोघींना तर वाटतं मी या घरातून निघूनच जावं, म्हणजे तुम्हाला रान मोकळा ना. नाही, काही झालं तरी मी या घरातून काही निघून जाणार नाही. पण देव न करो अशी वेळ आलीच तर घरातल्यांची गैरसोय व्हायला नको, कोणाचे हाल व्हायला नको, म्हणून हे सगळं. कळलं? हो. आणि हे घर तुझं पण आहे की नाही? मग तू काय केलं पाहिजे? घरातली सगळी कामं केली पाहिजेत. आणि घरातलं काम करताना कधीच कमीपणा वाटून घ्यायचा नसतो, कळलं? चला भाजी करायला घ्या. काय?
झालं. आता भाजी शिजली की मग डन. आता भाजी शिजली की नाही ते बघायचंय आपल्याला. झाकण उचल. आता आपल्याला मऊ साधी खिचडी करायची. कुकर घेऊन ये. बरं, 3 शिट्ट्या झाल्या पाहिजेत, लक्षात ठेव. हा, शिट्टी अडकते त्यामुळे लक्षात ठेव तनया. कुकर फुटू शकतो. ए आई, हे चिनू बघ ना. हा, आले आले. बरं झालं गेली एकदाची कटकट. नुसतं हे कर ते कर, हे कर ते कर. स्टुपिड कुठली. बापरे, आता जरा तरी आराम मिळेल. काय हो, कसला विचार करतायत एवढे? आपल्या कंपनीच्या अकाउंटमध्ये थोडी गडबड झाली आहे. गडबड? कसली गडबड? आकाश भाऊजी आहेत ना? तेच तर, आकाशला सुद्धा काहीच माहित नाही आणि कोणालाच कसली माहिती नाही. माहित नाही म्हणजे? अवनी, तुला सांगतो, कोणालाही सांगायचं नाही. आईला तर मुळीच नाही. नाही सांगणार, बोला तुम्ही. ज्या दिवशी आपल्याकडे हळदी कुंकू होतं त्या दिवशी आपल्या कंपनीच्या अकाउंटमधून एक मोठं ट्रान्झॅक्शन झालं. अखिलने तनयाच्या नावाने चेक दिला, बँकेतून ते पैसे काढले गेले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा जमा केले गेले. पण मग प्रॉब्लेम काय आहे? अगं अवनी, आपल्या घरात याबद्दल कोणाला कसलीही माहिती नाहीये. मला एक कळत नाहीये, एका दिवसासाठी इतकी मोठी रक्कम काढण्याची गरज काय होती? ऑफिसमध्ये सुद्धा तसं काही नव्हतं आणि आपल्या घरी तर फंक्शन चालू होतं. मग एका दिवसासाठी इतकी रक्कम का काढली गेली आणि याबद्दल कोणाला माहीत का नाहीये? पण चेक तर अखिलनेच दिला ना? हा, मग अखिल सांगायचं विसरला असेल. पण इतकी महत्वाची गोष्ट अखिल सांगायचं विसरतो? अहो, तुम्हाला असं वाटतंय का की अखिलने हे सगळं मुद्दाम केलंय? नाही नाही, तो असं नाही करणार. मला वाटतं काहीतरी चूक झाली असेल, ते दोघं सांगायला विसरले असतील. मलाही असंच वाटतंय. पण तुम्ही ना, ऑफिसमध्ये काहीही घडलं ना तर सगळ्यात आधी तुम्ही आकाश भाऊजींशी बोलत जा. नाही तर अखिलने चूक करायची आणि त्याचं खापर तुमच्या डोक्यावर फुटायचं. असं नको व्हायला. म्हणून खरं म्हणजे तुम्हीच CEO व्हायला हवं होतं. तुमच्याकडे इतक्या वर्षांचा कामाचा अनुभव आहे. म्हणजे कंपनीच्या भल्यासाठी म्हणून म्हणते मी. अखिल लहान आहे, त्याचं वय तुमच्याकडून शिकून घेण्याचं आहे. त्याच्यावर एवढ्या मोठ्या कंपनीची जबाबदारी टाकणं म्हणजे अवघडच आहे. वेळ आली होती तेव्हा आपण घाबरून नाही म्हणालो, पण आता असं वाटायला लागलंय की आपण चूक केली त्यावेळी. अवनी, जाऊ दे ना आता, सोड. बरं ऐका, तुम्ही आकाश भाऊजींशी नक्की बोला. कॅच. बरे 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 तो इथे इथे इथे. यस, चिरू कॅच. बस 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 बस. ओके, ओके, खूप ओके. झालं खेळणं. चला चला, होमवर्कला चला. चला, अभ्यास करायचा. नाही ना, 5 मिनिटं प्लीज. नाही नाही नाही, 5 मिनिटं वगैरे काही नाही. मग तुम्ही होमवर्क करायचा कंटाळा करता नंतर. नाही करणार आम्ही कंटाळा. नाही करणार आम्ही, नाही करणार. अहो, बोला ना. बाबा प्लीज.
ओके ओके मी काय बोलतोय हा होमवर्क करून घ्या नंतर अजून एक राऊंड खेळू डन नाही बाबा असं नाही. ओके होमवर्क झाल्यानंतर राज्य माझ्यावर मग झालं हा हा कसं लवडे बघितलं काय राज्य मी घेतो म्हणून एवढे खुश झाले काही मला आकाशच्या कामाचा भार कमी झाल्यापासून मुलांच्यात छान रमलाय हा नाही काय तुमचं काय म्हणजे सीईओ ची पोस्ट झेपतीये ना हा तसं काम प्रचंड वाढलंय पण सवय होती हळूहळू. नाही काही नाही हा उत्तम सांभाळतोय सगळं रिअली प्राऊड ऑफ यू थँक्यू. आकाश हे दादा ये ना बस नाही मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. काय आता तुझं काय बाबा थोडं सिरियस आहे. ज्या दिवशी आपल्या घरी हळदी कुंकू होतं त्या दिवशी आपल्या कंपनीच्या अकाउंटमधून 50 लाख रुपये विड्रॉ केले गेले. चेकवर सही अर्थात अखिलचीच होती. दुसऱ्या दिवशी ते पैसे पुन्हा बँकेत जमासुद्धा केले गेले पण इतकं मोठं ट्रान्झॅक्शन केले गेलं आणि त्याची आपल्या कोणाला कल्पना देखील नाही. अखिल एकाच वेळी 50 लाख रुपये ते ऍक्च्युली कामासाठीच काढले होते ते. अखिल तेच विचारतोय मी काय काम होतं आणि इतकं मोठं ट्रान्झॅक्शन करण्याच्या आधी तुला मला एकदाही सांगावंसं नाही वाटलं. नाही दादा तसं नाही रे ते. अरे मग का काढलेस एवढे पैसे. अखिल आपल्या कंपनीमध्ये ना एक ट्रान्सपरन्सी आहे आणि तेच आपलं यश आहे. मग हे एवढे पैसे घेताना तू निदान मला तरी सांगायला हवं होतंस. तनयाच्या आईसाठी घेतले ते. त्यांना मदतीची गरज होती पण त्यांनी लगेच परत केले ना. अखिल प्रश्न पैसे परत केले की नाही याचं नाही आहे. हे बघ विशाखा मावशीने पैसे मागितले तेही ठीक आहे ती आपल्या घरातलीच आहे पण 50 लाख रुपये ही खूप मोठी रक्कम आहे अखिल. आणि आपल्या बाबांनी आपल्याला काय शिकवण दिली आहे आपल्यासाठी 50 रुपये सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत आणि इतकी मोठी ट्रान्झॅक्शन करताना तुला आम्हापैकी कोणालाही सांगावंसं वाटतं नाही. कोणाला म्हणजे कंपनीशी संबंधित लोकांना आम्हाला. अखिल का नाही सांगितलंस. तुला जर हे आम्हाला सांगावंसं वाटलं नसेल तरी खूप गंभीर आहे. अखिल रे आत्ता कुठे तुला ही सगळी जबाबदारी सांभाळायला मिळाली आहे पण गेले कित्येक वर्ष मी आणि आकाश ही कंपनी सांभाळतोय. कंपनीचं सगळं फायनान्स मी बघतो पण इतक्या वर्षामध्ये एक पैशाचा देखील गैरव्यवहार मी केलेला नाही. काय एक मिनिट गैरव्यवहार यात कसला गैरव्यवहार. अखिल कंपनीच्या फायनान्स मॅनेजरला न सांगता जो व्यवहार केला जातो ना तो गैरव्यवहारच असतो. सांग ना मला का केलंस असं. बिकॉज आय एम द सीईओ ऑफ दिस कंपनी. मला कोणाच्या परवानगीची गरज नाही.